अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्नावर आज सभागृहात चर्चा चालू आहे आणि मी मंत्री महोदय भरत गोगावले साहेबांचे आभार मानेल की त्यांनी सभागृहाला आश्वासित केले की या ठिकाणी आज तातडीने कारवाई होईल। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा हा महाराष्ट्रातला आणि हिंदुस्थानातला सर्वात अग्रेसर जिल्हा आहे द्राक्ष उत्पादनामध्ये आणि आमचे सहकारी रोहितजी पाटील ते तासगावचं लोकप्रतिनिधित्व करतात, परंतु सांगली जिल्ह्याचे आमदार आहे। तासगावच्या पाठोपाठ मिरज तालुका आणि माझा पलूस तालुका, या पलूस तालुक्यातले शेतकरी अत्यंत चांगले द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत। अध्यक्ष महोदय, गेल्या काही वर्षांपासून अनियमित पाऊस आणि बाजारपेठेत होणाऱ्या चढ उतारामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठी घट झालेली आहे आणि ह्याच्यामुळे जे काही कीटनाशक असतील, रसायन खतांवर होणारा खर्च असेल शेतकऱ्यांचा, हो जो काही शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। अनियमितता जी हवामान आणि वातावरणाची, त्यामुळे आता ती संख्या कमी होत चालली। कर्नाटक असेल, सांगली जिल्ह्यातलं आपलं महाराष्ट्र या राज्यातले शेतकरी असतील, त्यामुळे कुठेतरी आशेचं किरण गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांना दिसलं। 1.5 लाख टनापर्यंत जेव्हा बेदाण्याचं उत्पादन झालं तेव्हा पहिल्यांदा कुठेतरी 350 रुपये ते 450 रुपयाचा किलोला दर हा शेतकऱ्यांना बेदाण्याच्या बाबतीत मिळाला। तेवढ्यात एक दुर्दैवी घटना घडली की अफगाणिस्तान, चीनचे हे काही चुकीचे बेदाणे, एक शेवटचा प्रश्न महत्त्वाचा विचारणार मी, जे काही असे चुकीच्या लो क्वालिटीचे बेदाणे आले ते सांगलीच्या बाजारपेठेत या ठिकाणी त्याची भेसळ करण्यात आली आणि ते मोठ्या प्रमाणात त्याची विक्री केली। ह्याच्यावर आपण कारवाई करतायत, ह्याच्यात मी तुमचे गोगावले साहेब मनापासून आभार मानेल। पण गोगावले साहेब, मी गेल्या वेळी जेव्हा दादा भुसे साहेब महाविकास आघाडीमध्ये कृषी मंत्री होते, मी त्यांचा राज्यमंत्री होतो, त्यावेळेस बजेटमध्ये तरतूद झालेली होती आणि द्राक्ष कृषी म्हणजे संशोधन केंद्र हे सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही मंजूर केलं होतं, कारण नाशिकच्या पाठोपाठ सांगली जिल्ह्यातल्या मिरज, पलूस आणि तासगाव तालुक्यात आणि इतर तालुक्यात सुद्धा हे द्राक्ष उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात क्वालिटीचे हिरव्या आणि काळ्या प्रकारचे द्राक्ष करतात आणि त्यातनं बेदाण्याचं उत्पन्न चांगलं होतं। तर माझी विनंती अशी आहे की त्याला मंजूर झाली होती, बजेटची तरतूद त्याला झाली होती, कारण द्राक्ष या फळावर जे काही या ठिकाणी दौचा परिणाम होतो त्याच्यावरही संशोधन करून उपाययोजना शेतकऱ्यांना मदतीच्या कराव्या। आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की हे द्राक्ष संशोधन केंद्र हे सांगली जिल्ह्यातल्या आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर तातडीने कारवाई व्हावी, त्याचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि ते कुठेतरी आता हवेत पडलंय का कुठं धूळ खात पडलंय शासनाच्या कुठल्या तरी याच्यात, त्याच्यावर आपण लक्ष घालून गोगावले साहेब तुम्ही कार्यक्षम मंत्री आहात, ते मला आम्हाला जिल्ह्याला मंजूर करून द्याल असा मला विश्वास आहे। चांगला प्रश्न विचारलेला आहे। जे काय जर ते थांबलेलं असेल तर का थांबलंय हे निश्चितच त्यामध्ये, आणि सांगलीसाठी जर द्राक्षांसाठी हे जर उपयोगी होणारे असेल तर निश्चितच मी मगाही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रोहितने जे प्रश्न विचारला त्याच्यावरती आपल्यालाही बोलवतो आणि हाही विषय त्याच्यामध्ये निगडीत काढून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न। हो बजेट। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय,